वेळाने परत कटकट करत बसेल. अभ्यास तर करावाच लागेल. जाऊ दे. अरे यार, त्यापेक्षा तो मोबाईलच बघ. बोलली होती ना, त्यापेक्षा तो मोबाईलच बघ. काय माझी मुलगी अजूनही मोबाईलच बघते. तिचे बाबांचे काय जाऊ दे, मी काय बोलले मी बोललेली लगेच येणार. माझ्या मोबाईलच्या हाती वापरल्यामुळे काय झालं ते काल आई मला वेळेस डॉक्टरांकडे घेऊन गेली म्हणून माझ्यावर विचार झाले. जर मी आजचं वेळेस ऐकलं असतं तर असं काही झालंच नसतं. पण तुम्ही असं करू नका. आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐका आणि मोबाईलचा हाती वापर वेळेस टाका. नंतर आपले मानसिक संतुलन आणि दृष्टी दोन्ही गमावून जातात.
म्हणजे स्वच्छता ही सेवा लक्षात घेऊन आपला देश, आपला परिसर आणि स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बस झालं आता. आपण सुजाण काय होतो बाहेर पडल्यावर गायचे पदार्थ खातात याचे रेपास आपल्या लक्षात ठेवायचे शिका. डस्टबिन किंवा कचराकुंडी दिसल्या ते रॅपर्स वेगळे टाका आणि ओला कचरा सुका कचरा वेगळा करायला शिका. आजपासून ही माझी सवय बदलते. पहिला निश्चय आत्मा, दुसरा डोक्यात टाका, तिसरा स्वच्छतेचे महत्त्व शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांनाही सांगा. तुम्हीही करा ना. चला तर शपथ घेऊया. मी स्वच्छतेचा सैनिक, कचरा पाळण्याचे आणि स्वच्छता पाळा. तुझे गाव, तुझे जय हिंद. स्वच्छता शेवटचा दिवस आहे म्हणून कदाचित सर्व वेगळं असतंय. म्हणूनच आले तुझ्याशी बोलायला, एकदा मन मोकळं करायला. अगं मी शांत नाही. अगं मी शांत नाही. ऐकते मी तुझ्या पावलांचा आवाज. मी पहिल्यांदा ऐकला. तो दिवस अजूनही आठवतोय मला. पहिल्या दिवशी अगं मी तर शाळेत दारात उभी राहून रडत होते, पण आईचा हात सोडत नव्हते. मला वाटायचं तू खूप कडक आहेस. मोठी इमारत, मोठी वर्ग, मोठे शिक्षक, हो आणि छोटंसं तू. पण या छोट्या पावलांनीच माझ्या अंगात मोठी स्वप्न पेरली होतीस. जीत जाएंगे हम शायद संग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम शायद संग है, जिंदगी हर कदम. ओ कदमांनो घेता का चाय? चाय गरम 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 चाय. पाचशे कटिंग पाचशे कटिंग पाचशे कटिंग. चाय गरम. ओ काका तुम्ही घेता का चाय? ओ काकी तुम्ही पण घ्या ना चाय. पाचशे कटिंग पाचशे कटिंग पाचशे कटिंग. पाचशे कटिंग आहे, तुम्हाला पण घ्या चाय. ओ काका हे घ्या तुमची चाय. तुमच्या तर मजा आहे. नवे कापडं, नवे बूट, नवी दफ्तर. मला पण शाळेत जायचं आहे, पण मी काय करू? माझी आई खूप प्रेमळ आहे. ती मला खूप पसंत करतो. ती लोकांच्या घरी जाऊन भांडी घासते. पण माझी आईची इच्छा आहे की मी मोठी माणूस बनू. पण काय करू शकतं? मी तुमच्यासारखी अंग्रेजी नाही बोलू शकतं, पण मला मराठी चांगली येते. माझा बाबा आहे ना, ती घरून पिऊन पडत असतं. त्याला तर हे पण नाही माहिती की मी कितीला चाय वेचतोय. पण माझी छोटी बहीण आहे, मी तिला तिच्या नाव शाळेत टाकलं आणि तिला मोठा माणूस बनवणार. हो मी येते. पाचशे कटिंग पाचशे कटिंग पाचशे कटिंग. सुविधा आल्यावर
खार आहे. आई बघ, रथ माणूस नकोस. खूप विचार करून मी आणि सुनीता ठरवले आहे की लग्नानंतर आम्ही तुला सोबत घेऊ शकणार नाही, पण आम्ही तुझ्यासाठी वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था केली आहे. ते काय आहे बाळा? किती वेळ सांगू ती खार आहे. ते काय आहे बाळा? खार. किती वेळ सांगू ती खार आहे. तुला समजून नाही का? तारीख 11 जानेवारी 2003. बाळा, तुझं जेवण मी वाढते. हो. मी त्याला आज माझा मुलगा 3 वर्षाचा झाला. मी त्याला फिरण्यासाठी गावी घेऊन गेले. आम्ही बसलो होते आणि अचानक एक खार आमच्या समोर येऊन खेळू लागले. माझ्या मुलाने मला 21 वेळा विचारलं, ते काय आहे? आणि मी 21 वेळा उत्तर दिला, ती खार आहे. आज मला जाणवलं की या सांगून चालत जर मी कोणावर सर्वात जास्त प्रेम करत असेल, मी माझ्या मुलाशी करते. आई 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 अरे किती मोबाईल तुझा दिवसभर मोबाईल बघतोस. आता बस मोबाईल. मी जेवण काढले. ये जेवायला. अगं आई 5 मिनिटं आपण टीव्हीवर बघतो. टीव्हीवर रात्री 5 मिनिटं. अरे 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं किती 5 मिनिटं? ये लवकर जेवण थंड होतंय. अरे यार आई 5 मिनिटं थांबली. किती मोबाईल. माझी सगळी घरातली कामं झाली. आणि वाचून सगळं झालं. थोडं सगळं झालं. आता शेजारी ते थंड झालं ना जेवण. किती 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं करून 1 तास मोबाईल बघितला. अजून किती मोबाईल पाहिजे? अरे यार तू असं काय करतेस? 5 मिनिटं तर बघते आणि सुट्टी आहे ना शाळेला. कसं काय करतेस तू? आणि अभ्यास करा आपला. जर उद्या बाईची तक्रार आली ना माझ्याकडे तर तू बघून घे. अगं अभ्यास करा. अरे बापरे, माझा 3 दिवसाचा अभ्यास अपूर्ण आहे. शी यार, मला जास्त लिहायला लागणार. करूनच घ्यावं लागेल. करून नसतं हे पण त्यांनी कधी शिकवलेलं मला तर आठवलं नाही. काय करू? मोबाईल पण करून घेऊन ऐका तर नाही मोबाईलवर नाही.
अरे बस परत मोबाईल तिथे बॅग आपण बसण्यासाठी टाकून दिली. होमवर्क झाला तुझा? अभ्यास पूर्ण झाला? कसला नुसता मोबाईल आहे तुझा? अरे या काही माझा अभ्यास झाला थोडाच होता, जास्त नव्हता म्हणून यायला लागते आणि थोडी नंतर मोबाईल होता. नुसतं आधी अभ्यास करून घे. झाला माझा अभ्यास, आता मी मोबाईल बघू शकतो त्याचा. चुकीचा अर्थ आहे. तसा अर्थ नाही. तुझा अभ्यास पूर्ण केलायस की नाही ते मला नाही माहिती. तू अभ्यास केलायस की नाही ते मला नाही माहिती. अभ्यास पूर्ण झालाय. दुसरं काय काम करणारे खेळायला जा, मित्राचे बघितले काय नुसता मोबाईल? पूर्ण दिवस मोबाईल असतो का? अगं यार आई, ते मोबाईल नाही बघितलं म्हणून खूप कंटाळा येतो. पूर्ण दिवस खूप लांब जातो. एक सेकंड एक मिनिट तास एक तास पूर्ण दिवसासारखं वाटतो. तुला दुसरं माहिती आहे सगळं आणि मोबाईल असल्यावर आपल्याला एक तास हे पण नाही माहिती असतं. अच्छा मोबाईल काय मोबाईल मला हिला आपल्याला शिकवावाच लागतं. अख्ख्या दिवस मी नुसतं मोबाईल मोबाईल मोबाईलचे बघते. आता मी सर्वांचा आकाश गंभीर संगीत सर्वांचा आकाश गंभीर संगीत दादर पाहिजे शंकर दादर पाहिजे शंकर मला आनंद अगं आई तू कधीपासून रील्स बनवायला लागली? हे तू कुठून शिकलेस? कुठून शिकले म्हणजे तू बनवतेस म्हणजे मी नाही बनवू शकत. तू मला माझी रील परत दिलीस. मला आता परत पाठवते. काय आहे तुला? कशाला दिलेस? काय काम? अगं आई भूक लागली आहे. जेवायला दे ना. खरंच खूप भूक लागली आहे. मी जेव्हा टाकलेलं तेव्हा तर तुझ्या नोकरी चालू होती. आई 5 मिनिटं सोडून एक तास मोबाईल बघून आता मी रील बनवते ना. हा 15 20